नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर गेल्या 3 वर्षापासून जे काही पीक विमा वाटप चालू आहे, तर या पीक विमा वाटपामध्ये अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहे. तर बहुतेक शेतकऱ्यांना मिळालेला आहे, पण तो सुद्धा कमी प्रमाणामध्ये मिळालेला आहे. परंतु तो जे काही 17 जिल्हे आहे, या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मंजूर झालेले आहे 25,55,00,000 इतका निधी. तर ते 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे आणि बहुतेक शेतकऱ्यांना तर मिळालेला आहे. परंतु असे अजूनही काही शेतकरी आहे की ते पीक विम्यापासून वंचित आहे. तर ते का वंचित आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला तुमच्या घर बसल्या मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर तो कोणत्या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर किती जिल्हे आणि किती शेतकरी पात्र झालेले आहे या संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघणार आहोत. त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, 17 जिल्ह्यांमध्ये वितरण हे मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेलं आहे आणि 3 वर्षापासूनचा जो काही पीक विमा आहे 2023-24 आणि चालू आहे 25, तर 3ही वर्षाचा पीक विमा आता जो काही रखडलेला आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुठेतरी आता हे पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. तर त्यामध्ये कृषी मंत्री यांच्या माध्यमातून प्रशासनाला पावसाचा 21 दिवसाचा पडलेला पावसाचा खंड त्या असल्याचा पंचनामे पूर्ण करून अग्रिमची जी काही पीक विमा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसे 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी सुद्धा मुंबईमध्ये पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. तर त्या शेतकऱ्यांना लवकरच मदत होईल असे आश्वासन देखील पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी शुक्रवारी पीक विमा कंपन्यांच्या 25% अग्रिमचा जो काही पीक विमा मंजूर केलेला आहे याचा लाभ 17 जिल्ह्यातील 2,75,900 विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसापर्यंत जमा केली जाणार आहे. तर काल पण थोड्या प्रमाणामध्ये झालेली होती, पण आज आणि उद्या मोठ्या प्रमाणावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे असे वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय कृषी पीक विमा कंपनींना सांगितलेले आहे. त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 105 कोटीची जी काही अग्रिमची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपन्यांमार्फत सोयाबीन पिकासाठी आणि मका, बाजरी या पिकासाठी जे काही शेतकरी पात्र झालेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोयाबीन पिकाचे अर्ज भरणाऱ्या 78,352 शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जी काही रक्कम आहे ती 105,78,00,000 रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा अधिकारी कृषी मंत्री यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार या 17 जिल्ह्यामध्ये 108 महसूल मंडळांपैकी दुष्काळ परिस्थिती असल्याचे स्पष्ट झालेले आहे आणि याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळण्याचे मार्ग देखील मोकळे करण्यात आलेले आहेत. तरी पण जे काही मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे शेतकरी आता पीक विमा, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे केव्हा जमा होणार आहे? पीक विमा या जिल्ह्यातील कंपनीने महत्त्वाची या महिन्यामध्ये कारवाई करीत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिमची जी काही भरपाई आहे ही जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांच्या बँकेमध्ये अग्रिम भरपाई येत्या 1-2 दिवसामध्ये जमा केली जाणार आहे. त्यामध्ये 17 जिल्ह्यातील 108 महसूल मंडळातील 1,90,607 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 105,40,72,339 रुपयांचा जो काही भरपाई आहे ही जमा करण्यात आलेली आहे आणि याचमुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आता कुठं आनंदाचं वातावरण दिसत आहे. तर यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमची वाटप सुरू झालेली आहे. तर या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकाचे 75% जास्त नुकसान झाल्यामुळे जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची पीक विमासाठी अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आलेली आहे आणि यानुसार सोयाबीन पिकासाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अग्रिम पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मागील 2 दिवसामध्ये 50 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहिती देखील कंपनीच्या सूत्रांकडून येत आहे.
तर ते काही पीक विमा कंपन्यांमधून वगळण्यात देखील आलेले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर करून देखील वाटप झालेली नाही. त्यामुळे जिल्हा अधिकारी 6.5 लाख हेक्टरवरीलपेक्षा जास्त सोयाबीनसाठी जे काही 8 लाख विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 311 कोटींपेक्षा जास्त जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये जमा झाले, तर दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये जमा झालेले आहेत. आणि एकंदरीतपणे जर आपण विचार केला तर 50 कोटी रुपये जे काही आहे ते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जमा करण्यात आलेले आहे. तर आता 25% विम्याची जी काही रक्कम आहे ती सुद्धा मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे, असे आदेश देखील सूत्रांकडून देण्यात आलेले आहेत. तर ही असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. जो काही निधी आहे तो आता राज्य सरकारकडून 506 कोटीचा निधी मंजूर करून आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यातील सरसकट पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे. त्यानंतर असे आदेश सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. आणि जो काही पीक विमा मंजूर करून आलेला आहे सरकारकडून तो निधी देखील वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता पुणे हवामान विभागाकडून सुद्धा राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये पावसाचे अत्यंत प्रमाण कमी असल्याचे दिसून आलेले आहे. तर असे सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे. आणि या शेतकऱ्यांना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे. तर जे काही शेतकरी आहेत 17 जिल्ह्यातील त्यांच्या खात्यावरती 2 दिवसामध्ये पीक विमा हा जमा केला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.